नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तयारी केलेली आहे बांबू गार्डनला जाण्यासाठी। तर आता आम्ही सध्या निघालेलो आहे घरून। तर सुरुवात झालेली आहे मित्रांनो आमची जाण्यासाठी बांबू गार्डनला। एन्जॉय करत निघालेलो आहे। आता मित्रांनो आम्ही भरणार आहे पेट्रोल। तर मित्रांनो सध्या पोहोचत आहे पेट्रोल पंपापर्यंत। पेट्रोल पंपापर्यंत पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपण भरून घेऊया पेट्रोल। आणि पेट्रोल भरल्यानंतर तर मित्रांनो आता पाहता आम्ही यांची वाट इथे पोहोचण्यासाठी पेट्रोल पंपावर। तर मित्रांनो पेट्रोल भरलेलं आहे आणि पेट्रोल भरल्यानंतर आम्ही पोहोचत आहे आता वडाळी। तर मित्रांनो वडाळी बांबू गार्डन जवळ पोहोचल्यानंतर सर्वात आधी इथे टोकन काउंटर आहे। 30 रुपये फी आहे सर्वांची एका व्यक्तीची। आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे गार्डन मध्ये। हे बघू शकता 6 जण आम्ही आलेलो आहे। हे छोटं बाळ यांचं आहे, हे माझी मुलगी आहे, वाईफ आहे। आणि मित्रांनो आता आम्ही फक्त इथे फोटोशूट साठी आलेलो आहे। जास्तीत जास्त फोटोशूट करणार आहे। हा जो मित्रांनो हा जो तुम्हाला टांगा दिसत आहे इथे बांबू गार्डन मध्ये उपलब्ध आहे। लहान मुलाचे 40 रुपये आणि मोठ्या व्यक्तीचे 60 रुपये इथे पर पर्सन सीट आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे फोटोशूटसाठी। तर सर्वात आधी पहिले विचार केला की कुठे फोटो काढायचा। तर मग आम्ही डिसिजन घेतलं। इथे बाजूलाच झाड होतं तर तिथे आम्ही फोटो काढण्यासाठी आता सध्या निघालेलो आहे। आणि आता सध्या आम्ही तिथे पोहोचत आहे। हे बघू शकता मित्रांनो इथे झाडं कापलेले आहे आणि मुळावर इथे फोटो काढत आहे। तर पहिला फोटो आमचा काढला फॅमिलीचा। त्यानंतर या दोघांचे जास्त फोटो आहे। हे बघू शकता लहान मुलगा कसा बसलेला आहे फोटो काढून। ही माझी मुलगी। तर मित्रांनो जास्तीत जास्त आजच्या व्हिडिओमध्ये फक्त फोटोशूट केलेला आहे। बस त्याचा तुम्ही एन्जॉय घेऊ शकता आणि थोडी माहिती पण आहे ते पण बघू शकता। किती मस्त फोटो काढलेला आहे। असं वाटत आहे की तिला सांगितलं असं कर म्हणून, पण ते तिच्या मताने तसे फोटो काढलेले आहे। हे बघा किती क्यूट फोटो निघालेला आहे। बघा विचार करताना फोटो निघालेला आहे। मित्रांनो हे जे फोटो काढलेले आहे हे कॅज्युअल निघालेले आहे। म्हणजे त्यांचे फक्त हावभाव हात फक्त असे करताना आणि ते फोटो क्लिक होऊन गेले। तर ते फोटो एकदम सुंदर निघाले मित्रांनो। लहान मुलांचे फोटो काय पोझिशन देणार, तर जसे निघाले तसे काढलेले आहे आणि चांगले निघाले थोडेफार। हे बघा मित्रांनो कोणी म्हणणार ॲक्शन करायला लावली आहे। आता ते 5 महिन्याची मुलगी काय ॲक्शन करणार, ते ॲटोमॅटिकच फोटो निघून गेलेले आहे तिचेवाले। तर बघू शकता तुम्ही। हे बघा खूप मस्त फोटो निघालेले आहे। शिवांश नाव आहे त्याचं। हे बघा मस्त चालतो तो। 11 महिन्याचा आहे फक्त तो। ये बाबू समोर ये। शिवांश ये इकडे ये आपण व्हिडिओ काढू। शिवांश निघून बाईच्या काकूनी फोटो काढलेला आहे तिच्यासोबत पोजेस मध्ये। त्यानंतर हा माझा फोटो लहान मुलाचा चष्मा घेऊन काढलेला आहे। हे बघा इथे खूप मस्त फोटो निघाले मित्रांनो। शिवांश खूप चिडला होता जेव्हा बाईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला। चिडला होता तो। हे बघा तिघाचा करायला थोडसे समजदार झाले म्हणजे तिघाचा फोटो तसे फोटो काढलेले आहे। हे बघा कशी बघते तो बघा। तर मित्रांनो इथचे फोटो शूट करणं आमचे झालेले आहे। तर आता आम्ही निघालेलो आहे तिथून समोर। तर मित्रांनो इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण जागा आहे, जसे झुला आहे, त्यानंतर आर्मी ट्रेनिंग सारखं आहे इथे।
दोरीला पकडून चालणे. तर मित्रांनो आम्ही तिथे थांबलो नाही, तिथून थोडं समोर निघालो. आणि मित्रांनो आता आहे भुयारी मार्ग, तर बघूया आपण. चला समोर. तर मित्रांनो असं एन्जॉय करत आम्ही बांबू गार्डन फिरलो. मित्रांनो बघू शकता तुम्ही. हे बघा खूप मजा आली त्याच्यामधून जाण्यासाठी. खूप एन्जॉय केला. पूर्ण लाकडाचं आहे हे बनवलेलं. आणि भीती लागते, असं वाटते खाली पडते का म्हणून. एक वेळा तुम्ही जरूर एन्जॉय करू शकता जर अमरावतीला जर आले आणि बांबू गार्डन फिरायला गेले तर. बघू शकता. बाहेर निघालो. आता इथे लहान मुलांची सहल आली होती, तर तिथे पण आम्ही थोडा एन्जॉय केलेला आहे. कपल पॉईंटही म्हणता येतात याला मित्रांनो. जास्तीत जास्त कपल आणि फोटो शूटिंगसाठी येतात इथे जास्तीत जास्त. शांत वातावरण आहे मित्रांनो इथचं. हे बघू शकता. कॉलर पकडली. इथले फोटो सुंदर निघाले. आणखी हे आमच्याकडच्या झुला घेताना झुलतानी. हे बघा कसा करते तो. खूप चिडला होता कॉलर पकडली तर. तर मित्रांनो आता आम्ही तिथून निघालेलो आहे पुलाकडे, म्हणजे तलावाकडे. तिकडे आहे निकडे आहे. इकडचा काढून कोणाजवळ आहे तू? हो टाकलू. इकडं पाय शिवाय मन. बरं दहा 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 मन. दादा दादा मन. दादा तिला मग पाहिजे. मित्रांनो आता पोचलो आम्ही तलावापाशी. इथे मित्रांनो सेल्फी पॉइंट आहे. बघू शकता पूर्ण लोखंडाचा आहे हा पूल. आणि समोरचं पण. इथून नजारा खूप चांगला दिसतो मित्रांनो. पूर्ण आजूबाजूला पाणी, झाडं, पक्षी खूप सारे इथे दिसतात मित्रांनो. आणि पावसाळ्याच्या मोसममध्ये जर आपण इथे आलो तर खूप सारे कमळचे फुलं मित्रांनो इथे आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो आता आपण इथे काढूया काही फोटो. आणखी खूप सारे फोटो आहे. हे बघा मित्रांनो कशी बघते. मला म्हटलं का ह्यावेळी पोंगी खातानी. काकुले पोंगी खाऊ घालताय बाबू. हे काका पाहिजे.
तर मित्रांनो, आपण बघूया आता छोटासा नजारा तलावाकाठचा. हे बघा मित्रांनो, तलावामधल्या ज्या लहरा आहे किती सुंदर दिसत आहे. चष्मा मागू राहिली मित्रांनो, चष्मा दे म्हणते, एवढी शेण चष्मा मागते. हे बघा कशी करते चष्मा, हे बघा. कान पकडला खूप जोर. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे कॅक्टस उद्यानमध्ये. मित्रांनो, इथे तुम्हाला खूप प्रकारचे वेगवेगळे झाडं वनस्पती बघायला मिळणार. हे बघा मित्रांनो, तर आता सर्वात पहिले आम्ही विचार करतोय की सावलीमध्ये कुठे बसायचं म्हणून. तर मित्रांनो, आम्हाला जागा दिसली आहे. आता आम्ही निघालो आहे या बाजूला बसण्यासाठी. कॅन्टीन पण आहे, पण कॅन्टीन काहीच कामाची नाही आहे. तिथे काहीच मिळत नाही, पाणी नाही, दूध नाही, थंड वगैरे काहीच मिळत नाही. तर मित्रांनो, आम्ही थोडी नाराज झालो जरासं की काही मिळत नाही म्हणून. पाणी बॉटल किंवा खाण्याची काही सोय बघत होतो. हे बघू शकता मित्रांनो, इथे खूप सारे कॅटस आहे. किती मोठे मोठे, 5 ते 6 फुटाच्या वर आहे मित्रांनो हे कॅटस. बघून असे काटे येतात अंगायला की एवढे मोठे आहे म्हणून. खूप हुशार राहते. आणि बसण्याची सोय या पद्धतीने आहे, टायरच्या खुर्च्या बनवल्या आहे. हे बघा मित्रांनो, हे वेगळी वनस्पती दिसत आहे थोडीशी, आणि समजलं पण नाही काय आहे म्हणून. म्हणजे एक प्रकारे शोचे झाडं म्हटलं तरी चालते. हे बघा शोचे झाडं दिसत आहे हे पूर्ण प्रकारे. बघण्यासाठी खूप सुंदर आहे मित्रांनो, आकार पण खूप छान आहे. हे बघा बाबू कसा करते. शिवांश एक वेळा अजून. आता कॅमेरा बघत आहे तो. कसं हे बघा मित्रांनो, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहे इथे. तर आता आम्ही निघत आहे जाण्यासाठी बाहेर. हे बघा खूप मोठे मोठे आहे, आणि त्याला काटे पण खूप मोठे आहे. जर तुम्ही बांबू गार्डन बघायला गेले तर हे बघण्यासाठी विसरू नका मित्रांनो, खूप बघण्याजोगतं आहे. हे बघा आता सध्या आम्ही निघत आहे कॅक्टस उद्यानच्या बाहेर. तर मित्रांनो, इथून बाहेर निघाल्यानंतर आम्ही पकडला रस्ता गार्डनच्या बाहेर निघण्यासाठी. तर मित्रांनो, एक छोटासा इथे व्हिडिओ आहे. हे बघा, जो छोटा बाबू आहे तो कसा करतो. हे बघा कसा असतो. का मस्त क्लिअर निघत आहे इथं फोटो. हे तर बाय कशी पाहते. आता निघालोय मित्रांनो मी गार्डनच्या बाहेर, आणि घरी जाताना मिळाली आम्हाला एक गाडी. तर मग सर्वांनी घेतला थंडा आणि मग गेलो घरी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन जरूर दाबा, आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट नक्की द्या मित्रांनो.